हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एकदम छान अशी पफ स्लीव्ज डिझाईन बनवणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून एकदम छान आणि युनिक अशी ही पफ डिझाईन आपल्याला शिकायला भेटेल. तर हे बघा, आपण पेपर कटिंग करून घेतलेले आहे. ठीक आहे. आणि अस्तरही आपण 4 फोल्ड करून घेतलेलं आहे. तर आपल्याला स्लीव्जची उंची घ्यायची आहे 3.5 इंच. त्यामुळे आपण अर्धा इंच मार्जिन घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे 4 इंच. तर 36 साईजचा ब्लाऊजची ही स्लीव्ज आहे. तर घडी आहे आपली 9 इंचाची. हे बघा, अशा पद्धतीने आपण एक स्ट्रेट लाईन करून घेतलेली आहे. आणि आता आपण ही स्लीव्ज त्यावर ठेवून घेणार आहोत. तर हे बघा, आपण 1.5 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे अशा पद्धतीने. आणि आपण त्यावर स्लीव्ज एकदम परफेक्टली ठेवून घेऊ. ठीक आहे. स्लीव्ज आपण ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण त्याला ड्रॉ करून घेणार आहोत पूर्ण स्लीव्जला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण त्याला ड्रॉ करून घेतलेला आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघितला तर पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही डिझाईन कळून येणार आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण पेपर कटिंग उचलून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला वरती 2 इंच उंची वाढवून घ्यायची आहे स्लीव्जची. ठीक आहे. आणि आता मध्येही आपल्याला 2 इंच वरती वाढवून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम परफेक्टली आपल्याला स्लीव्जला आकार देता येईल. हे बघा, अशा पद्धतीने आपण स्लीव्जला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे पफसाठी. हे बघा. आणि आता आपण खालीही असा व्ही आकार देत आहोत. ठीक आहे. तर आता आपण ही पूर्ण ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आता आपण ती कट करून घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा, 4.5 इंचाची आपली पूर्ण उंची आलेली आहे. आणि आता आपण ती स्लीव्ज कट करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण कट करून घेत आहोत. एकदम छान आणि खूप सुंदर अशी ही स्लीव्ज आहे. ठीक आहे. आपण आता ही कट करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ते घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्या स्लीव्जचा आकार आलेला आहे. आणि आता आपल्याला मेन फॅब्रिक वरती ठेवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. साईडला आपल्याला जॉईंट द्यावं लागेल. हे बघा. पूर्ण स्लीव्ज आपण कट करून घेत आहोत. ठीक आहे. आणि तो उरलेला कपडा आहे त्याने आपल्याला साईडला जॉईंट करून घ्यायचा आहे इथे, जेणेकरून पूर्ण स्लीव्ज मेन फॅब्रिकवर प्रॉपरली सेट होईल. हे बघा, मी जॉईंट करून घेतलेला आहे कपडा अशा पद्धतीने. आणि आता आपल्या 2 स्लीव्जचे पार्ट तयार झालेले आहे. ठीक आहे. आता आपण त्याला स्टिच करून घेणार आहोत. तर आधी आपल्याला खालच्या साईडने स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. एकदम छान अशी ही स्लीव्ज आहे. आपण डेली यूजसाठीही जे ब्लाऊज शिवतो त्यालाही आपण ही स्लीव्ज सहज शिवू शकतो. एकदम छान आणि युनिक अशी ही डिझाईन आहे. हे बघा,
अशा पद्धतीने आपण ह्याला कट करून घेतलेला आहे एक्स्ट्रा कपडा. आणि आता आपण याला छोटे छोटे कट्स देऊन घेऊ, जेणेकरून एकदम परफेक्ट असा स्लीव्जला आपल्याला आकार येईल. हे बघा, अशा पद्धतीने आपण कट देऊन घेऊ. आणि आता आपण याला मध्ये फोल्ड करून घेऊ. ठीक आहे. आणि आता आपण याला वरून दाब टीप देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने. ठीक आहे, पूर्ण आपण दाब टीप देऊन घेणार आहोत. ठीक आहे. आता आपण अस्तर जॉईंट करून घेऊ पूर्ण. आणि आता आपल्याला पफ घ्यायचा आहे वरती, तर तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्यासाठी आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ठीक आहे. हे बघा, आपण अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे. आणि आता आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत. हे बघा, किती सुंदर आणि छान अशी ही स्लीव्ज तयार झालेली आहे. आता आपण त्याला पफ देऊन घेऊ. हे बघा, आता आपण मध्यभाग घेऊन दोन्ही साईडने आपल्याला 3 इंचावर मार्क करायचं आहे. तर आपण दोन्ही साईडने 3-3 इंच मोजून घेतलेला आहे. तर आता आपण याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण प्लेट्स आपल्या एकच साईडने आल्या पाहिजे. हे बघा, एकदम छान आणि सुंदर अशी स्लीव्ज डिझाइन आहे. हे बघा, किती सुंदर दिसते आहे. तर पूर्ण स्लीव्जला आपण प्लेट्स पाडून घेतलेल्या आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हा पफ आलेला आहे. बघा, किती छान अशी ही स्लीव्ज तयार झालेली आहे. कट ही खूप छान आलेला आहे. आणि आता आपण याला खालच्या साईडने लेसही लावून घेणार आहोत. तर हे बघा, किती छान अशी ही डिझाईन आहे. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि तुम्हाला अजून कोणती डिझाईन शिकायला आवडेल तेही कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, एकदम सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे स्लीव्जची. तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा बघा, हा आहे स्लीव्जचा फायनल लुक. कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.